जी शहरांमध्ये होताना दिसत नाही. हा सगळ्यात मला वाटतं की त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. जसं गाव स्तरावर विलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी आहे, तसं वॉर्डाच्या लेवलवर खूप मोठा एरिया आहे आणि त्याचं डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे, कारण ते रिप्रेझेंटेशन मुलांचं तसं होत नाही. त्यामुळे वॉर्ड सभेचं डिसेंट्रलाइज कसं करू शकतो ॲज अ स्ट्रॅटेजी म्हणून सिस्टम म्हणून तो एक मला मुद्दा वाटतो. दुसरं मला असं वाटतं की कोरोनाने पण एक प्रयत्न केला होता की मुख्यतः बीसीबीसीच्या माध्यमातून बाल धोरण तयार केलं होतं, जे गावाच्या पातळीवर ज्याच्यामध्ये मुलांचे प्रश्न आणि मुलांचे सेस येते. तर अशा ज्या बेसिकली आपण त्या स्टेटच्या अशा किंवा अशा पॉलिसीज करतो, पण ज्या ज्या स्मॉल युनिट्स आहेत जिथे जसं तुम्ही म्हणता की कम्युनिटी लेवलवर ते काम करतात, अशा ठिकाणी मुलांच्या पार्टिसिपेशननी त्यांच्या सेनी असे काय पॉलिसीज किंवा असे काय गाईडलाईन आपण तयार करू शकतो, ज्याला नंतर स्टेट किंवा त्या यंत्रणा कशा रेकग्नाइज करतील तो वेगळा मुद्दा आहे. दुसरा कोरोना एक चाइल्ड रिसर्च केला होता, ज्याच्यामध्ये बिकॉज मुलांनी त्यांच्या नजरेतून जे रिसर्चर होते त्यांना कसं व्हायलन्स वाटतं त्यांच्या एरियाला, त्याच्याबद्दलचं परसेप्शन बोलत होतं. मला असं वाटतं की अशा काय प्रोसेसेस आपण राबवायला पाहिजे. मुख्यतः मला असं वाटतं की आपण आता मुलांच्या बद्दल ऍडल्ट बोलताना खरंच ही चांगली गोष्ट आहे, कारण ऍडल्ट हे जास्त कारणीभूत असं मुलांच्या एकूणच बिहेवियर पॅटर्नला इन्फ्लुएन्स करण्यामध्ये. आणि आपण बोलतो, पण मला असं वाटतं की बेसिकली मुलांचं रिप्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की बाल हक्क आयोग किंवा काय सांगतो मी मुलांसोबत किंवा मुलांची एक अशी कमिटी स्टेट लेवलवर बनवू शकते, कन्सल्टंट करू शकते की त्याच्यामध्ये मुलं त्यांचे सेस त्यांचे इश्यू मांडू शकतील का. बिकॉज सेंट्रल गव्हर्नमेंटने रूल्स बनवलेले आहेत त्या ऍक्ट मध्ये, जरी स्टेटचे रूल्स नसले तरी सध्या सेंट्रल रूल्स आपण फॉलो करू शकतो आणि तेच आपण फॉलो करून आतापर्यंत कार्यवाही चालू आहे. त्यामुळे रूल्स नाही म्हणून आपण काही करू शकत नाही असं काही भाग नाही. ठीक आहे. हां, सो दॅट्स वन. दुसरा आपला जो टॉपिक आहे इव्हॉल्व पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन्स अँड स्ट्रॅटेजीज टू प्रिव्हेंट चिल्ड्रन, मला वाटतं ओव्हरऑल डिस्कशन मध्ये सुद्धा ह्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. राईट फ्रॉम रेस्क्यू म्हणजे सगळ्यात पहिले आपण म्हणालो की आपण रूट कॉज फाइंड आउट करायला पाहिजे की मुलं चाइल्ड लेबर का निर्माण होतंय, आणि त्यातले ऑब्व्हियसली मुद्दे हे आहेत की त्यांच्या घरातली जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली नाही आणि म्हणून मुलांना पैसे कमवण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आणि त्यातनं सोल्युशन्स पण आले आहेत, काही कामं चालू आहेत, फॅमिली काउन्सिलिंग चालू आहे किंवा फॅमिली काय तुम्ही अजून त्यांना स्ट्रेंथनिंग करता आहात. सो तेही चांगल्या काय काय ॲक्टिव्हिटीज आपण इनिशिएट करतो आहोत. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे की स्कूल ड्रॉपआउट्स जर आपण प्रॉपर ट्रॅक केले तरीही चाइल्ड लेबर आपल्याला कमी करता येते किंवा ॲटलिस्ट बघता येईल की तो मुलगा नेमका काय करतोय. जर तो शाळेत येत नाहीये तर काय करतोय, हा सुद्धा एक खूप चांगला पॉईंट मला त्यात वाटला. रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मॅडमने मगाशी मुद्दा मांडला होता की ते तेवढं व्यवस्थित होत नाही किंवा मुलांना शॉक बसतो. आणि दिस इज अ फॅक्ट, कारण की ती इतर राज्यातून आलेली मुलं आहेत, ती ज्या मालकाकडे काम करत असतात त्यांना ते ऑब्व्हियसली ओळखत असतात आणि त्यांना ह्या गोष्टीतलाही फरक कळत नाही की कोण आपल्याला नेमकं वाचवतंय आणि कोण आपल्याला संकटात टाकतंय. आणि म्हणून जो नेमका संकटात टाकणारा असतो तोच आपल्या जवळचा आहे हे अनफॉर्च्युनेटली त्यांना वाटत असतं. आणि म्हणून पॉझिटिव्ह इंटरॅक्शनमध्ये ही सुद्धा पॉलिसी जर आपण काहीतरी एक डॉक्युमेंट केली की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्या मुलांशी कसं वागलं पाहिजे, कसं दो वी टेक केअर बट वी आर नॉट एक्सपर्ट्स. NGOजमध्ये ज्यांचा इन्व्हॉल्वमेंट असतो रेस्क्यू ऑपरेशनमध्ये, NGOची लोकं हे करतात, त्यांना त्यांच्याशी बोलतात, त्यांना बसवतात, त्यांना खायला प्यायला देतात, त्यांची माहिती घेतात. दॅट इज हॅपनिंग, बट टू सम एक्सटेंट तरीही त्यात अजून काही सुधरवता येईल. हे त्यावेळी पोस्ट रेस्क्यूच्या वेळी वस्तीमध्ये परत रिहॅबिलिटेट रेस्क्यू झाल्यानंतर कंटिन्युअस आहे तो. दुसरा म्हणजे डिइन्स्टिट्यूशनलायझेशन आणि तिसरा म्हणजे रिहॅबिलिटेशन हा इन्स्टिट्यूशनमध्येच झाला पाहिजे असं नाहीये. कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन हे खूप एक निग्लेक्टेड फील्ड आहे आणि आपण खूप कमी बोलतो. आम्ही सुशीबेन शाहशी बोलत होतो की किती गरजेचं आहे आपल्याला वस्ती पातळीवर ओपन शेल्टर्स आणि क्रॅशेस सुरू करणं गरजेचं आहे. सो लेट मी ऑल्सो हॅव युअर थॉट्स प्रीती एव्हरीवन प्रेझेंट की कोण काय करणार. अच्छा, शेवटी रिहॅबिलिटेशन म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आपल्या समोर. पण आता सरकारची काय भूमिका असावी, कोणते कोणते NGO आहे ज्यांचं फंडिंग आपल्याबरोबर काम करू शकतो,
ते एक आपल्याला प्रीतीला एक पेपर करायला पाहिजे. आय कम्प्लिटली अग्री अँड आय थिंक दिस मोबाईल क्रेश इव्हन अ शेल्टर होम ऑर डे केअर सेंटर इज द नीड ऑफ दी आवर. पण त्याच्यामध्ये कोण काय करणार? तर लेबर डिपार्टमेंट पण परमिशन काम द्यायचं त्यांचं काम आहे. कारण जर मोबाईल क्रेश करायची असेल किंवा SRA मध्ये मुंबईमध्ये त्या काल मी निलिमा बरोबर बोलत होती दॅट तिथे क्रेशची शी वॉज टेलिंग मी 100 फॅमिलीज एक क्रेश असावी. कॅन वी कन्वर्ट दॅट इनटू अ शेल्टर होम? शेल्टर वन डे Open shelter, just crashes. डे केअर Daycare सेंटर डे केअर सेंटर. Absolutely. तर त्याच्यामध्ये एक पेपर तयार करून वी कॅन मीट जितेंद्र आव्हाडजी. Yes. No minister in his right mind ever say no to anything for children. We should also involve So act on that emotive aspect. We had involved with them. But you see what they come and tell me is सुशीबेन तुम्ही ठोस आम्हाला योजना द्या. Yes. तर ते ठोस योजना बनवून नागार्जुनजी चेलाताई. See, NGO and me are guided by very emotional issues. I am a political person, so I get it done because it's very very important. तुम्ही प्रशासनच्या म्हणजे तुम्हाला कळते की सुशीबेन these are the four corners of law, you can't go beyond. NGO will help us with their commitment, passion. तर एक आपण एक प्रीती for the day. poverty in a particularly. तो फर्स्ट थिंग इज एनी ट्रेनिंग प्रोग्राम जो ICP और SIR को लेकर है, इट हैज टू बी कि हम बच्चों के बारे में सोचते क्या है, गरीब बच्चों के बारे में सोचते क्या है, किस तरह से उनके साथ पेश आता है, फिर आता है वो ICP SIR. दिस इज माई सेकेंड सजेशन. फरवरी में सुप्रीम कोर्ट का जजमेंट हुआ चिल्ड्रन इन स्ट्रीट सिचुएशंस को लेके. आई डो नॉट नो महाराष्ट्र गवर्नमेंट का उसने रिस्पॉन्स क्या है. आई एम सॉरी, आई एम नॉट अवेयर ऑफ दैट. बट चिल्ड्रन इन स्ट्रीट सिचुएशंस एंड चाइल्ड लेबर का एक बहुत बड़ा लिंक है. If we are given as an opportunity to respond to that judgment, we have an opportunity there. Because every state has been asked what are they doing about the NCPCR, SOP and all of that. So there is an opportunity there. Second, the fourth point is today's school children, college going children, because child labor is a social class related issue also. Let us face that. How we look at children who are working is also in domestic child labor, housing societies. They are all reading newspapers, they are all into social media, yet they think it's a good thing to employ children. Today's school going children, today's college going children they are potential employers or they are potential consumers of services which are being done by child labor. So the kind of NSS programs in college, the kind of social work programs in school, वहाँ if we can make a dent कि किस तरह का social work activity school बच्चे कर रहे हैं, किस तरह का NSS programs college students कर रहे हैं. Because for child labor there are 2-3 things. One is of course action, perpetrators, criminal justice system, but there has to be a long term vision कि आज हम जो शुरू कर रहे हैं 5 साल बाद how will it impact the 12-year-old child of today who's becoming a 17-year-old child 5 years now, and then what will that child's view or that youngster's view be on child labor. So when we are talking about child labor, we have to look at the interlinked issues क्योंकि vulnerability layers में है. वो presenting problem में भी child labor and one long term vision कि हम जब awareness की बात करते हैं तो what are we making people aware of? Is it sensitizing them towards their behavior, or do they only know कि child labor has to be abolished, child labor has to be eliminated, but it doesn't impact their behavior, their attitude in any which way. तो जब हम awareness programs design करते हैं, what are we hoping to get out of this awareness program is also very important, not just a label कि this is an awareness program on child labor. I think I've overshot my time. Thank you. No problem. Thank you so much. I think it's so important that we don't have one fit for all solutions. Thanks for bringing that up, and also communication with children. And when you talk of no one fit for all, I think individual care plan, and that's why it's called individual. I think will really play a big role if we understand the spirit behind developing. आपण तशी एक मोहीम, एक चळवळची सुरुवात आज आम्ही केली आहे. प्रश्न अनेक आहेत. आपण जेव्हा बालकामगार आपल्याला एक आपल्याला माहिती भेटते, आपण रेट टाकतो, ठीक आहे, पण त्याचं पुढे काय? ते मुलांना आपण कसं रिहॅबिलिटेट करणार, त्यांना पुढे कशी आपण सरकार म्हणून, प्रशासन म्हणून आणि NGO म्हणून आणि मी बालहक्क आयोग म्हणून कशी काय ते मुलांना रिहॅबिलिटेट करायला
मेनस्ट्रीममध्ये आणायला प्रयत्न करू शकू. त्याची एक व्यापक चर्चा झाली. दुसरा मुद्दा असा होता की हे जे सगळे मुलाला आपल्याला आढळून येतात त्याच्यासाठी आपण एक 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 गँग असते. म्हणजे हे असं नाही की एक मी आणि तुम्ही किंवा एक कोणी सरपंच हे करत असते. एक नेक्सक्स आहे, मोठी गँग आहे. तर कसा एक डेटरिंग तशी स्कीम आपण तयार करू शकू की आपण हे करू शकू की जर कोण पण एम्प्लॉयर आणि ते गँग के एजंट त्यांना 50,000 रुपये जर ते मुलाचं नावावरती ताबडतोब जर त्यांनी जमा केले तर मला कुठेतरी असं वाटतं. आणि ते माझी इच्छा अशी आहे आणि अंडर सेक्शन अंडर द जुवेनाईल जस्टिस ॲक्ट आम्ही ते करून घेणार आहे. द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड की तशी CWCला मी ऑर्डरच करणार आहेत की त्यांनी 50,000 फर्स्ट ते मुलांच्या नावावरती नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घ्यायच्या. जर कोणाला विरोध असेल त्यांनी हायकोर्टला जावं, त्यांनी कोर्टमध्ये जाऊन त्याच्यासाठी रिलीफ घ्यायची. पण आम्ही हे नक्कीच करणार आहोत कारण कुठेतरी हे थांबायला पाहिजे. दुसरं म्हणजे असं आढळून आलं की तेच मूल जेव्हा आपण रेड करतो ते मूल आपल्या समोर येते आणि परत 2-3 महिन्यानंतर परत ते मूल आपल्याला बाल कामगार म्हणून मुंबईमध्ये नाही तर पुण्यामध्ये नाही तर नागपूरमध्ये नाही तर औरंगाबादमध्ये. तर हे जे साखळी आहे ते कुठे आपण कसं थांबूया. वोकेशनल ट्रेनिंग आपण तसे मुलांना देऊ शकू का, प्लॅटफॉर्म त्यांना देऊ शकू का. वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट, बाल हक्क आयोग, लेबर डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट सगळे एकत्र काम करत असतानाच मला असं वाटते की बाल कामगार मुक्त महाराष्ट्र अशी संकल्पना आपण पुढच्या 1 वर्षामध्ये आपण ते अचीव करू शकू. मी आयोग आणि आमच्या आयोगचे मेंबर एकत्र मिळून सगळे डिपार्टमेंटचे मंत्री महोदयाला, प्रिन्सिपल सेक्रेटरीला भेटणार आहोत आणि आमचे एक प्रस्ताव देणार आहोत की आमची अपेक्षा जर आपण सगळ्यांना एकत्र मिळून बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर आमची अशी इच्छा आहे, आमची अशी डिमांड आहे की हे स्टेप्स तुम्हाला उचलला पाहिजे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्र एक पुरोगामी स्टेट आहे. म्हणजे सगळेच एकत्र मिळून आपण एक बाल कामगार मुक्त महाराष्ट्र पुढच्या वर्षी आपण नक्कीच त्याची आजच्यापासून पुढे 1 वर्ष आणि हे आम्ही सेलिब्रेट नाही करत आहोत, आम्ही ऑब्झर्व करत आहोत. पण पुढच्या वेळी लेबर डिपार्टमेंट बरोबर, वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट बरोबर, बाल हक्क आयोग एकत्र मिळून बाल कामगार मुक्त महाराष्ट्र नक्कीच आम्ही सेलिब्रेट करू. याच झाला आम्ही उचललेलं आहे. पण जेव्हा मी शेल्टर होममध्ये जाते किंवा चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशनमध्ये मी जाते तेव्हा तिथे जे मुली असतात किंवा मुलं पण असतात ते कुठेतरी सायबर क्राईमचे बिकॉज ऑफ सायबर क्राईम तिथे येत असतात. घरमध्ये निघून जातात, पळून जातात आणि मग दे आर यंग चिल्ड्रन. त्याला माहिती नसते कुठे जायची. मग कुठे गार्डनमध्ये किंवा कुठे पिकनिक स्पॉटवरती किंवा कुठे ते आढळून येतात, बसलेले असतात. पोलीस येतात, घेऊन जातात. म्हणजे सायबर क्राईम आपल्याला नास्तोनाबूद करायची गरज आहे. वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट बरोबर बसून आम्ही एक चांगली पॉलिसी तयार करू. कोविडमुळे मुलं शिकले. आपण बऱ्याच प्रमाणात वाटप केली फोनची, आयपॅडची. पण मला कुठेतरी वाटते की त्याची कितपर्यंत आपण मुलं त्याच्यामधून शिक्षणासाठी यूज करत आहेत आणि कितपर्यंत हे चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांची आपण ते. आणि आता म्हणजेच मला असं वाटते की चाइल्ड लायब्ररी, चाइल्ड डिजिटल लायब्ररी व्हायचे गरजेचं आहे. कारण ऑनलाईन एज्युकेशन महत्त्वाचा भाग आहे. ऑनलाईन एज्युकेशनसाठी चांगली गोष्ट आहे. तर इंडिव्हिज्युअलला आपण टॅब किंवा फोन न देता जर आपण एक डिजिटल लायब्ररीचा प्रकल्प हाती घेतला तर तिथे येऊन मुलं शिकू शकतात. राईट. आपण चांगले आता ते किंडल पण अवेलेबल आहे, बुक्स तिथे येऊ शकतात. तर हे एक संकल्पना अशी आहे सायबर लायब्ररीची, डिजिटल लायब्ररीची. बघूया कितपर्यंत आम्ही सक्सेस होतो, पण आम्ही करू. मॅडम, जे अशी मुलं आहेत किंवा अशा महिला ज्या आहेत यांना तुम्ही कशा प्रकारे आज या चर्चेतून काय वेगवेगळे नवीन नियम निघाले आहेत किंवा काय नवीन त्यांच्या भविष्यासाठी काय तुम्ही चर्चा केली आहे किंवा काय काय नियम आहेत? कन्व्हर्जन्स म्हणजे काय आहे की ठीक आहे आपण कोणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिला आणि तुम्ही रेट टाकली, चांगली गोष्ट आहे. आपण पण त्या मुलाचं काय,
ते सापडलेली मुलाचं रिहॅबिलिटेशन कुणाची जबाबदारी, कसं रिहॅबिलिटेशन करायचं. लेबर डिपार्टमेंट आपलं काम करत आहेत, वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट ठीक आहे, CWC पुढे आपण प्रोड्यूस करत आहोत. पण असं नको व्हायला की 1 महिन्यानंतर आपण परत आईवडिलांना किंवा महिन्यानंतर की परत सुप्रत करत आहोत आणि परत असं दिसून येते की 2-3 महिन्यामध्ये ते मूल बालकामगारमध्ये ते सिस्टममध्ये परत येतो. तर ॲज अ स्टेट आर वी फेलिंग आर चिल्ड्रन, ॲज अ स्टेट, ॲज NGO की ते सिस्टममध्ये परत येतो. तर ॲज अ स्टेट आर वी फेलिंग आर चिल्ड्रन, ॲज अ स्टेट, ॲज NGO आपण एकत्र मिळून कसं एक चांगली पॉलिसी तयार करावी. मला लेबर डिपार्टमेंटचे मॅडम लोखंडेताईंनी सांगितलं एक महत्त्वाचा एक GR प्रसारित झालेला आहे 2009चा. आम्ही ते बरोबर त्याची म्हणजे काटेकोर अंमलबजावणी करू आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे कोणता डिपार्टमेंट काय करणार आणि ते यंत्रणा आम्ही राबवून एक बालस्नेही महाराष्ट्र, बाल कामगारमुक्त महाराष्ट्र नक्कीच ती संकल्पना आम्ही मांडू. आणि पुढच्या वर्षी जेव्हा 12 जूनला नक्कीच आम्ही सेलिब्रेशन करू. काय सेलिब्रेशन? तर महाराष्ट्र बाल कामगार मुक्त असं स्टेट आहे. आपल्या कामामध्ये लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा. बाल हक्क आयोगमध्ये आमची डिजिटल प्रिंटच नाही, म्हणजे आमच्या 3 वर्ष अध्यक्ष नव्हते. तर माझी अशी एक संकल्पना आहे, आय एम स्टील वर्किंग ॲट इट. बाल रक्षक करून आम्ही भूमिका घेणार आहोत. कम्युनिटी पार्टिसिपेशन, कोणता पण प्रोग्रामला सक्सेस व्हायला आउटरीच असायला पाहिजे. द कम्युनिटी शुड बिलीव्ह इन दिस प्रोग्राम. तर आमचे एक बालरक्षक तशी एक संकल्पना आहे. वकील मित्र एक संकल्पना आहे की जे चिल्ड्रन हू आर इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ त्यांना काउन्सिलिंग करायला, त्यांना हिंमत द्यायला. कोणतं पब्लिक प्रॉसिक्युटर असतो त्याच्यामध्ये ते नाही, पण ही इज अ व्हेरी बिझी पर्सन. काउन्सिलिंग करणं, त्याच्याबरोबर बोलणं, इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला जरा सपोर्ट करणं. तर त्याच्यासाठी आम्ही 2 अशी प्रक्रिया घेऊन पुढे येत आहोत. आणि मला नक्कीच असं वाटते की आपण कम्युनिटी जोपर्यंत सहभागी नाही होणार आपण, आणि हे 2 मध्ये मला असं वाटते की आम्ही नक्कीच कम्युनिटीपर्यंत जनजागृती करणार आम्ही की चाइल्ड लेबर ठेवू नये म्हणून. हा एक मुद्दा आज आमचा होता. मग अशी थोडीशी चर्चा ऐकली, अनेक जे NGOज होत्या त्यांचं म्हणणं होतं की लेजिस्लेशनमध्ये काही बदल हवे, थोडंसं कायद्यात काही सुधार करण्याची गरज आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहात का? नाही, लेजिस्लेशनमध्ये चेंज करणं म्हणजे एक एवढा सोपा मी इथे बसून काय डिसाईड करू शकत नाही. जर काही आपल्याला चेंज करायचं असेल लॉजमध्ये तर स्टँडिंग कमिटी आहे, एक पूर्ण प्रक्रिया आहे. NCPCR बरोबर आम्ही नक्कीच डिस्कस करू की ह्याच्यामध्ये काय पार्श्वभूमी असावी, आपला काय भूमिका असावी. डिस्कशन आणि डिबेटशिवाय आपण कोणता पण लॉ महाराष्ट्रामध्ये तर नाहीच, पण भारतभरमध्ये नाही लागू करायला पाहिजे. नक्कीच डिस्कशन डिबेटचा ते भाग आहे आणि आम्ही ते करू. राईट. त्याच्यानंतर सगळे काय आईन्स्टाईन होऊ शकत नाही, सगळे काय एक्सपर्ट होऊ शकत नाही. वेगळी लोकांना काहीतरी वोकेशनल ट्रेनिंग घ्यायची असेल तर ॲज अ स्टेट कुठेतरी मला वाटतं आहे आपण ते प्लॅटफॉर्म मुलांना देत नाही. पण 17 वर्षाचा बाळक किंवा 15 वर्षाचा बाळक एक त्याच्याकडे एक समज असते, त्यांना स्वतःला काहीतरी करायचं असते. आणि जसं कोणी सांगितलं की सुशीबेन आमच्याकडे मुलगी होती ते शिकायची, म्हणजे शी वॉज इन द 10th स्टँडर्ड. घरी जाऊन दळादळ एक मॅगीचे पॅकेट घ्यायचे, छोटी वाटी म्हणून 2-2 रुपयाची विकायची, 5 रुपयाच्या मॅगीचे पॅकेट. तर इज इट बालकामगार? तर तशी मुलांना आपण कसा प्लॅटफॉर्म देणार, कशी वोकेशनल ट्रेनिंग करून देणार, कशा त्याच्यामध्ये जे एंटरप्रिनरची जे स्पिरिट आहे कसं त्याला आपण अजून प्रोत्साहन देणार. त्याची मी निवेदन केलं होतं NGOला की कोणते असे NGO आहेत त्यांना आमचा बरोबर सहभाग व्हायचा आहे, नॉट ओन्ली इन मुंबई पण ग्रामीण भागात पण. आतापर्यंत असे किती सक्षम झालेले आहेत मुलं? माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड आहे, सध्या माझ्याकडे नाही आहे, पण नंतर मी तुम्हाला नक्कीच पाठवेल. बरीचशी मुली नर्स, पोलीसमध्ये भरती झालेल्या आहेत, CA झालेल्या आहेत. तर माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला नक्की पाठवून देईन. ही एक चळवळ बनावी, अगदी घराघरात तुमचा मेसेज जावा, शाळांमध्ये जावा
यासाठी काही प्रयत्न करणं आवश्यक तुम्हाला वाटतं? 23 जूनला आमचा प्रोग्राम आहे. जूनच्या अखेरपर्यंत तुम्हाला समजणार आमची काय मोहीम आहे. पण घराघरात तुम्ही पोहोचणार? नक्की चालेल बाकी आहे ही आहे पॉलिसी. मी सगळ्यांना टाईमलाईन दिलेली आहे. लेबर डिपार्टमेंट असो, ग्रामपंचायतमध्ये रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असो, BMC अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असो, त्यांच्या सगळ्यांबरोबर बैठक घेणार आहोत आम्ही की कसं आपण सगळे एकत्र मिळून एक बाल कामगार मुक्त महाराष्ट्र पर आपली वाटचाल कशी पुढे नेऊ, आगेकूच कशी करूया. कारण जोपर्यंत एकत्र सगळेच येत नाही ना तोपर्यंत मला नाही वाटत आपण कुठेतरी, आणि त्याची भूमिका मी घेणार आहे, त्याची लिडरशिप मी घेणार आहे. अशा किती महिला आहेत ज्यांना तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, महिला किंवा जे बालमजूर आहेत, जे मुलं आहेत, अशी किती आहेत, संख्या काय आहे का? आतापर्यंत आमच्याकडे संख्या तर आय थिंक जाधव साहेबकडे असावी, तर मी सांगते तुमच्याबरोबर बोलायला. पण माझे आल्यानंतर जे 8-10 केस मला फोनवरती आले तुरंत विदिन द नेक्स्ट 1 डे आम्ही सॉल्व केले आहेत. नाशिकची केस होती कुपोषणची, ते सैली बोलू शकते. राईट टू एज्युकेशनची गोष्ट होती आपण पुण्यामध्ये पण पुरंदरे आणि आमची जयश्रीताई स्वतः गेले होते. ते एका मुलाला 22 कुत्र्याबरोबर ठेवला होता, त्याची पण ते बाळकला त्या तिथे बालगृहामध्ये घेऊन तर ते रिहॅबिलिटेट झालेलं आहे. आमची निलिमाताई आहे, नेहमी CWC मेंबर होते ते. म्हणजे काल पण ते आमचे कोरोच्या जे काय डिस्कशन होतं त्याच्यामध्ये सहभागी होऊन, म्हणजे आम्ही सगळं एकत्र मिळून एक प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे, आणि चांगलं असं आहे, चांगलंही झालेलं आहे की आमचे सगळे सदस्य वेगळे वेगळे भागात आहेत. म्हणजे आता एका महिन्यानंतर आम्ही एक हिअरिंग घेऊन सगळे मी जात आहेत डिव्हिजनल हेडक्वार्टर्सला. नंतर ते आपला एरिया ते बघणार आणि एकत्र मिळून आम्ही नक्कीच प्रयत्न करू की महाराष्ट्र बाळमुक्त होणार. जसं आपण सांगितलं की ती नवीन धोरणाची गरज आहे. अगोदर पण बाल हक्क आयोग काम करायचा, पण आम्ही 2-3 मुद्दे घेऊन पुढे जात आहोत. एक तर मुद्दा आहे शेल्टर होमचा, क्रेशचा. आपण नेहमी म्हणतो की महिलांना प्रोत्साहित करायला पाहिजे काम करायलासाठी, पण जोपर्यंत क्रेश होत नाही, डे केअर सेंटर होत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत एक महिला बाहेर जाऊन काम करू शकते. महिलाला पण जर डे केअर सेंटर असेल, चांगला डे केअर सेंटर असेल, तर मला कुठेच तरी वाटतं की जे 50% वाटा आहे महिलांचा कामाच्या क्षेत्रामध्ये, पण नक्कीच ते 50 महिला तुम्हाला दिसतील इन दी लेबर इंडस्ट्री. तर क्रेश एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही हाती घेतला आहे. दुसरा आम्ही सायबर क्राईमसाठी जे काळामध्ये त्या दिवशी मी नागपूरला आमची शेल्टर होमला व्हिजिट होती तेव्हा बरीचशी 14 ते 18पर्यंत सगळी मुली होतात. काय झालं बाई, तर ऑल ऑफ देम जेव्हा मी सुपरिटेंडंटवर बोलली तर 90% ऑफ द विमेन गर्ल्सवर हे यूट्यूबवर सगळं बघून कोविडच्या काळामध्ये आणि कोणतरी बॉयफ्रेंडने हे आणि ते त्याला फसवून करून घरामधून ते बाहेर निघून गेले. आणि जेव्हा ते जे जगावरती गेले पैसे घेऊन, ते पण ते मुलगाच नव्हता. आणि याच्यामुळे ते पोलिसला पकडलं, CWCमध्ये आले आणि आता ते शेल्टर होममध्ये आहेत. म्हणजे हे जे सायबर क्राईम आहेत, 30 जुलैला वर्ल्ड अँटी सायबर क्राईम डे आहेत. त्या दिवशी आम्ही एक पॉलिसी जाहीर करणार आहोत. एक नंबर पण प्रयत्न असा आहे की आम्हाला कसं मुलांनी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. एक नक्कीच सिद्ध झालं आहे आजच्या डिस्कशनमध्ये पण, का एकटा बाल हक्क आयोग किंवा एकटे महिला बाल कल्याण मिनिस्ट्री काय करू शकत नाही. लेबर मिनिस्ट्रीचा सहभाग लागते, होम मिनिस्ट्रीचा सहभाग लागते. सगळ्यांना एकत्र मिळून जर काम केलं तर मला नक्कीच वाटते की आपण पुढच्या काळामध्ये 1 वर्षामध्ये बाल स्नेही महाराष्ट्र एक मोस्ट चाइल्ड फ्रेंडली स्टेट म्हणून मुंबई इंडियामध्ये आपण पुढे येऊ.